घरात सगळीकडे शांतता होती. सगळे झोपले असतील म्हणून ती हळूहळू पावलं टाकत वर तिच्या रूममध्ये आली. तिला शौर्य काही बेडवर दिसला नाही, म्हणून ती हळूच बाल्कनीत गेली आणि शौर्याची चोरी पकडली गेली होती. आता पुढे. श्रुती कमरेवर हात ठेवून शौर्याच्या बाजूला जाऊन उभी राहिली. शौर्य श्रुतीची वाट पाहून कंटाळला होता, म्हणून तो सिगारेट पित होता. श्रुतीला पाहून शौर्याला जोराचा ठसका लागला. श्रुती रागातच त्याच्याकडे पाहत होती. शौर्य काही बोलेपर्यंत श्रुती रागातच फ्रेश व्हायला बाथरूममध्ये निघून गेली. ओह शिट, मेलो आता. आज पक्क्यासारखी माझी धुलाई नक्कीच होणार, शौर्य स्वतःशीच बडबडू लागला. श्रुती, सोना प्लीज ऐकून घे ना. शौर्य बाथरूमच्या बाहेर उभा राहून श्रुतीला हाका मारत होता, पण श्रुतीने त्याला काहीच प्रतिक्रिया दिली नाही. श्रुती फ्रेश होऊन बाथरूममधून बाहेर आली. शौर्य तिच्या मागे मागे जात होता. काहीच न बोलता श्रुती सरळ बेडवर जाऊन झोपली. शौर्याने तिला मागूनच मिठीत घेतले. श्रुती प्लीज ऐकून घे ना. ते टेन्शन आलं की फक्त ओढतो, बाकी कधीच नाही. प्लीज पुन्हा नाही सिगारेट ओढणार. प्लीज श्रुती बोल ना गं. तुझ्या काळजीने जीव अर्धा झाला होता. त्याचं बोलणं ऐकून श्रुती उठून बसली आणि त्याला म्हणाली, मग हा तोडगा आहे का त्याच्यावरचा? शौर्याने मान खाली घातली. श्रुती बेडवरून उठली आणि त्याच्या कपाटातून सिगारेटचं पाकिट काढलं आणि डस्टबिनमध्ये टाकलं. इतकंच आहे का, अजून आहेत? श्रुतीने त्याला विचारलं. नाही, तेवढंच होतं, शौर्य म्हणाला. श्रुती पुन्हा बेडवर जाऊन झोपली. शौर्य पुन्हा तिच्याजवळ गेला. सॉरी सोना, पुन्हा नाही ओढणार, प्लीज ह्यावेळी माफ कर ना. शौर्य तिला मस्का मारू लागला. श्रुतीला त्याची दया आली. श्रुती त्याच्याकडे वळली आणि शौर्याकडे पाहू लागली. शौर्य उठून बसला आणि त्याने स्वतःचे कान पकडले आणि डोळ्यांनीच पुन्हा तिची माफी मागू लागला. श्रुतीने दोन्ही हात पसरवून शौर्याला जवळ बोलावले. शौर्यही लगेच तिच्याजवळ गेला. पक्का प्रॉमिस ना? श्रुती त्याला म्हणाली. पक्का पक्का प्रॉमिस, तुझी शपथ सोना, पुन्हा कधीच सिगारेटला हात लावणार नाही. श्रुतीने शौर्याच्या गळ्यात हात गुंफले आणि त्याच्या डोळ्यात पाहू लागली. श्रुतीने त्याचं टी शर्ट धरून शौर्याला स्वतःकडे ओढलं आणि शौर्याच्या ओठांवर ओठ टेकवले. आता ह्या क्षणाला तिला शौर्याच्या मिठीत विरघळून जावंसं वाटत होतं. शौर्यही तिला प्रतिसाद देऊ लागला. काही क्षणात दोघेही एकरूप झाले. श्रुती शौर्याच्या मिठीत शिरली. सोना, काही खाल्लं आहेस का? त्याने काळजीने श्रुतीला विचारलं. नाही, मला भूक नाही आहे. खूप दमले. शौर्य प्लीज झोपू दे ना. श्रुती आता त्याच्याशी लाडीकपणे बोलत होती. नाही, उपाशी नाही झोपायचं. थोडं दूध पी, मी लगेच घेऊन आलो. श्रुतीने तोंड वेडवाकडं केलं. दूध मी नाही पिणार. मला आता काहीच नको आहे ना. शौर्य प्लीज झोपूया. श्रुती उलसं तोंड करत म्हणाली. नाही, शौर्य म्हणाला, मी ज्यूस घेऊन येतो. इतकं बोलून तो टी शर्ट घालतच खाली निघून गेला. थोड्याच वेळात शौर्य तिच्यासाठी ज्यूस घेऊन आला. श्रुती बेडला टेकून डोळे मिटून शांत बसली होती. शौर्याने तिला जबरदस्ती ज्यूस प्यायला लावला आणि टिशूने तिचे ओठ पुसले. श्रुतीने पुन्हा शौर्यासमोर लहान मुलासारखे हात पसरले. शौर्यानेही हसतच तिला मिठीत घेतले. श्रुती शौर्याच्या मिठीत गाढ झोपी गेली. शौर्यानेही तिला घट्ट मिठीत घेतले. श्रुती, तुझं वागणं खरंच मला अजूनही कळत नाही गं. अरे, हिला उशीर का झाला? ते विचारायचंच राहून गेलं, शौर्य मनातल्या मनात म्हणाला. त्याने श्रुतीच्या केसातून हात फिरवला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तसे श्रुतीच्या चेहऱ्यावर गोड हसू आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी शौर्याला जाग आली. श्रुती त्याला घट्ट मिठी मारून झोपली होती. तिची झोपमोड होऊ नये म्हणून शौर्यही तसाच तिला मिठीत घेऊन पडून राहिला. 8:30च्या दरम्यान शौर्याने श्रुतीला हाक मारली. सोना, उठायचं नाही का आता? लेट होईल पुन्हा. अजून थोडा वेळ ना शौर्य, प्लीज. श्रुती झोपेतच त्याला अजून घट्ट बिलगत म्हणाली. शौर्याने श्रुतीचा हात हातात धरला आणि त्याच्यावर ओठ टेकवले. श्रुतीच्या हाताचे मनगट काळे निळे झाले होते. श्रुती. श्रुतीने झोपेतच हुंकार भरला. श्रुती, हाताला काय झालं? त्याने उठून श्रुतीचा दुसरा हातही पाहिला. त्याचंही मनगट काळं निळं झालं होतं. श्रुती, सांगणार आहेस का आता? शौर्याचा आवाज चढला. श्रुती उठून बसली आणि तिने त्याच्या छातीवर डोकं टेकवत पुन्हा शौर्याला मिठी मारली. श्रुती, मी काहीतरी विचारतोय आणि तुझा फोनही काल लागत नव्हता. आता मात्र सगळं शौर्याला सांगणं भाग आहे हे श्रुतीला कळलं होतं. मग श्रुतीने त्याच्या मिठीत राहूनच त्याला आदल्या रात्री काय घडलं ते सगळं सांगितलं. श्रुती, तुला कळतंय का? तुला काही झालं असतं मग? शौर्य, प्रश्न मला काय झालं असतं हा नाही. मी आणि माझे साथीदार तिथे पोचले नसते तर त्या मुलींचं काय झालं असतं हा आहे. कोवळ्या मुली आहेत त्या, अगदी 15-16 वर्षाच्या, नुकत्याच तारुण्यात पदार्पण केलेल्या. अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं त्यांचं. कल्पनाही करवत नाही शौर्य. त्या वयात मुली किती स्वप्न बघत असतात. थोडासा उशीर, शौर्य, त्या मुलींचं संपूर्ण आयुष्य बर्बाद झालं असतं. त्या कोवळ्या मनाच्या किती चिंधड्या झाल्या असत्या. मीही एक स्त्री आहे. त्यांचं मन, त्या भावना मी समजू शकते. शौर्याला एका क्षणाला श्रुतीचा अभिमान वाटला.
पण तिच्या काळजीने मन भरून आलं. कारण श्रुती कितीही चांगलं काम करत असली तरी ज्या लोकांसोबत तिने जे वैर पत्करलं होतं ते श्रुतीला सोडणार नाहीत. शौर्य मनातच विचार करत होता. श्रुती, तू ज्या लोकांशी वैर पत्करलं आहेस ते आता तुझ्या मागावर नक्कीच असतील. काळजी घेशील ना स्वतःची? माझ्यासाठी. शौर्य तिला अजून घट्ट मिठीत घेत म्हणाला. इतकं घाबरून नाही चालत शौर्य. आणि तसेही तुम्ही माझ्यासोबत आहात ना, मग मला कशाचीच भीती नाही वाटत. श्रुती शौर्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. शौर्याने पुन्हा तिला घट्ट मिठीत घेतले आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला. श्रुतीलाही या क्षणाला शौर्याचा सहवास हवासा वाटत होता. काही क्षणातच ते दोघे एकरूप झाले. दोघंही नाश्त्यासाठी खाली आले. अगं काल केव्हा आलीस? अधिकरावांनी श्रुतीला विचारलं. ते डॅड, रात्री एक अर्जंट काम आलं होतं म्हणून लेट झाला. काहीतरी कांड केलं असणार. आप्पासाहेब श्रुतीकडे तिरक्या नजरेने पाहत हसत म्हणाले. खरंच काही नाही आप्पा. श्रुतीने बोलतच शौर्याला काहीही न सांगण्याविषयी मानेने खुणावले. रमाईने गरम गरम पोहे आणले होते. सगळ्यांनी एकत्र बसून गप्पा मारत नाश्ता केला. श्रुती, आज मी सोडतो तुला. आणि हो, जाताना तुझ्यासाठी नवीन फोन घेऊया. शौर्य तिच्याशी बोलत होता. तोच कावेरीबाई म्हणाल्या. काय ग, फोन हरवला की काय तुझा? हो मॉम, ते काल घाईत कुठे ठेवला तेच कळलं नाही. बराच शोधला पण सापडलं नाही. बरं ठीक आहे, पण इथून पुढे लक्ष ठेव. आणि फोनपेक्षा महत्त्वाची तुझी काळजी घे, कावेरीबाई हसत म्हणाल्या. श्रुतीने वेळ मारून नेण्यासाठी खोटं सांगितलं, जे की शौर्याला पटलं नव्हतं. गाडीत बसल्यावर शौर्य तिला म्हणाला. श्रुती, घरच्यांना खोटं का सांगितलंस? शौर्य, खरं कळल्यावर सगळेच उगीच काळजी करत बसतील म्हणून नाही सांगितलं. प्लीज तुम्हीही काही सांगू नका. मग दोघेही गप्पा मारत एका फोनच्या शॉपमध्ये गेले. शौर्याने श्रुतीसाठी महागातला फोन घेतला, पण श्रुतीने त्याला तो ठेवायला लावला. का? शौर्य म्हणाला. पुन्हा फुटला तर? श्रुती हसतच त्याला म्हणाली. शौर्याला तिला त्यावेळी काय बोलावं ते सुचत नव्हतं. शेवटी श्रुतीने जो फोन सिलेक्ट केला तो शौर्याने तिच्यासाठी घेतला. श्रुती पैसे भरत होती, पण शौर्याने तिला भरू दिले नाहीत. दोघेही पुन्हा येऊन गाडीत बसले. शौर्याने तिला पोलीस स्टेशनला सोडले आणि तो कॉलेजला निघून गेला. श्रुती पोलीस स्टेशनमध्ये आल्या आल्या सगळ्यांनी तिला सॅल्यूट केला. काय झालं? श्रुती हसतच म्हणाली. काल आपण जो पराक्रम गाजवला त्याबद्दल शिंदेसाहेब श्रुतीला म्हणाले. त्यांनी श्रुतीला पुष्पगुच्छ दिला आणि तिचे अभिनंदन केले. प्रसादही तिच्याकडे कौतुकाने पाहत होता. चला, पुरे झालं माझा सत्कार समारंभ. काल आलेल्या नवीन पाहुण्यांचा सत्कार करूया. हसतच प्रसाद हो म्हणाला. दोघेही त्या 6 जणांना तिथे ठेवलं होतं तिथे आले. काय म्हणताहेत पाहुणे? पाहुणचार आवडलेला दिसत नाही आपला. सगळे श्रुतीकडे डोळ्यात राग आणून दात ओठ खात बघत होते. चल झालं असलं बघून तर आता पोपटासारखं पटापट बोलायचं. कोणाच्या सांगण्यावरून त्या मुलींना पकडलं होतं. तसा त्यातला एक जण जोरजोरात हसू लागला. त्याचं हसणं पाहून श्रुतीने कपाळावर 2 बोटं घासली आणि चेअरवरून उठली. तिथेच पडलेली लोखंडाची सळी तिने उचलली आणि त्याला झोडायला सुरुवात केली. प्रत्येकाला झोडपून काढले, पण कोणीच तोंड उघडायला तयार नव्हते. कांबळे, प्रत्येक तासाला ह्यांना भरपूर खाऊ पिऊ घाला. जोपर्यंत तोंड उघडत नाहीत तोपर्यंत. श्रुती रागात बोलून तिथून प्रसादसोबत बाहेर पडली. श्रुती, काय वाटतं तुला, इतक्या सहजासहजी हे तोंड उघडतील? प्रसाद म्हणाला. हे बघ, नाक दाबलं की तोंड आपोआप उघडतं. प्रयत्न चालूच ठेवायचे. नक्कीच कोणीतरी मोठी व्यक्ती असणार आहे यामागे. बरं, चल वसतिगृहात जाऊन येते. त्या मुलींची पुढची सोय बघितली पाहिजे. श्रुती, एकटी जाऊ नकोस. 4 पोलीस सोबत घेऊन जा. आणि हो, पोलीस गाडीतून जा, बाईकवर नको, प्रसाद तिला काळजीने म्हणाला. किती काळजी करता रे तू आणि शौर्य? श्रुती त्याला हसतच म्हणाली. बरं एक ना, शौर्याने नवीन मोबाईल घेऊन दिलाय. माझा नंबरही चेंज झाला आहे. सो प्लीज हा नवीन नंबर सेव्ह करून ठेव. श्रुतीने त्याला मोबाईल नंबर दिला आणि ती तिच्या काही सहकाऱ्यांबरोबर वसतिगृहात गेली. श्रुतीला आलेलं पाहून सगळ्याच मुलींना खूप आनंद झाला आणि त्यांचे डोळेही भरून आले. श्रुतीने मानेनेच त्यांना रडू नका असे सांगितले. वसतिगृहातील वनिता मॅडम स्वतः पुढे आल्या आणि त्यांनी श्रुतीचे कौतुक केले. श्रुतीला बसायला चेअर आणून दिली. श्रुती सगळ्या मुलींसोबत अगदी मनमोकळेपणाने बोलत होती. सगळ्यांना आधार देत होती. श्रुतीने एक एक करून त्या मुलींना कुठून आल्या आहेत म्हणून विचारले. सगळ्या मुली वेगवेगळ्या प्रांतातून होत्या. श्रुतीने सगळ्यांना एक एक करून त्यांचा पत्ता सांगायला सांगितला. त्या मुलींपैकी 2 मुली मात्र स्वतःचा पत्ता काही केल्या सांगेनात. काय झालं? श्रुतीने विचारलं. घाबरू नका, तुमचं नाव सांगा. त्यातील एका मुलीने तिचं नाव सविता असं सांगितलं. पण ती म्हणाली, माझं कोणीच या जगात नाही. मी रस्त्यावर बसून खेळणी विकते. ते बाजूच्या झोपड्यातील मौसी मला खेळणी आणून देते. मग तुला कसं ह्या लोकांनी पळवलं? श्रुती तिला विचारू लागली. ते त्या दिवशी मी माझ्या झोपड्यात झोपले होते. दुसऱ्या दिवशी जाग आली तर मी दुसरीकडेच होते. मग कळलं त्या माणसाने मला पळवून नेले ते. आणि तू?
श्रुतीने दुसऱ्या मुलीला प्रश्न विचारला. तर ते मी जे काही असेल ते खरं खरं सांग, श्रुती तिला म्हणाली. माझं नाव अनिता. ते माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केले. सावत्र खूप त्रास देते म्हणून मी एक दिवस घरातून पळून मुंबईला आले. खूप भूक लागली होती पण माझ्याकडे पैसे नव्हते. तर तिथे रेल्वे स्टेशन बाहेर एक बाई भेटली. ती म्हणाली मी तुला खायला देते. म्हणून मग तिच्यासोबत मी गेले. तिने खायला दिलं. त्यानंतर माझी गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी उठले तर ह्या सगळ्या मुलींसोबत मलाही बांधून ठेवले होते. बोलता बोलता अनिता रडू लागली. पण मॅडम, मला पुन्हा नाही जायचं घरी. सावत्र लय त्रास देते आणि बाबा तो पण तिचं ऐकून मला मारतो. प्लीज मॅडम, तुम्ही तिथे मला नका सोडू, नाहीतर मी पुन्हा पळून जाईन. त्यापेक्षा मी इथेच राहते. ह्या ताई खूप चांगल्या आहेत. आमची खूप काळजी घेतली आहे त्यांनी कालपासून. प्लीज. अनिता पुन्हा रडू लागली. बरं, रडू नकोस, श्रुती तिला म्हणाली. श्रुतीने वनिता मॅडमना सध्या त्या दोन्ही मुलींची वसतिगृहात राहण्यासाठी नाव नोंदणी करून सोय करायला सांगितली. शिवाय दोघींचं तिथल्या शाळेत ॲडमिशनही करायला सांगितलं. बाकीच्या मुलींना त्यांच्या ॲड्रेसप्रमाणे कॉन्स्टेबल पवारना त्यांच्या घरी नेऊन सोडायची ऑर्डर श्रुतीने दिली. तिथून श्रुती पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये निघून आली. आल्या ती शिंदेसाहेबांना भेटायला गेली. त्या मुलींची तिने व्यवस्थित सोय लावली आहे त्याचं रिपोर्टिंग तिने केलं. अवघ्या काही महिन्यातच श्रुतीचा प्रोग्रेस पाहून त्यांनी श्रुतीचं पुन्हा कौतुक केलं. शिंदेसाहेब तसे वयस्कर होते. श्रुती, माझा अनुभव पाहता तू जे काम केलेस त्यामुळे तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो. इथून पुढे जरा जपून राहा आणि स्वतःची काळजी घे. श्रुती हसून येस सर म्हणाली आणि त्यांना सॅल्यूट ठोकून त्यांच्या केबिनच्या बाहेर आली. इतक्यात तिला शौर्याचा फोन आला. तिची काळजी जी वाटत होती त्याच्याशी बोलून श्रुतीने फोन ठेवला आणि शांत डोळे मिटून चेअरला रेलून बसली. आदल्या दिवशीच्या धावपळीमुळे खूपच दमली होती आणि तिला अस्वस्थही वाटत होतं. प्रसादशी बोलून श्रुती घरी निघून गेली. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.